धम्म हो नवा नवा दुःखावरीलही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा सार है तुडुंब भरले आहे रे व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाही रे जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर, या प्रशिक्षण शिबिराचा आजचा 8वा दिवस आणि या दिवशी आदरणीय विजयकुमारजी चोरपगार सर, राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या शिबिराला भेट दिली. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय तिडके सर, संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय वंजारे सर, संरक्षण सचिव दहाट सर, कार्यालयीन सचिव आदरणीय शेंडे सर, त्याचप्रमाणे संघटक, जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, या सर्वांनी आज आपल्या शिबिराला भेट दिली. त्याबद्दल मी सर्वांचे शब्दस्मरणाने स्वागत करते. यांना अशी विनंती करते की त्यांनी आदरणीय चोरपगार सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपलेच नव्हे तर देशाचे उद्धार करते. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करतो. आज धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा 8वा दिवस. 4 मार्चला आपलं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून आपण सातत्यपूर्ण विषय या ठिकाणी घेत आहोत. या प्रसंगी उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, तिडके सर, जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष वंजारे सर, कार्यालयीन सचिव शेंडे सर, संरक्षण सचिव दहाट सर, जिल्हा संघटक भटकर सर, जिल्ह्याच्या पर्यटन विभागाचे सचिव विश्वादेव बोरकर, अमरावती महानगरच्या अध्यक्षा ज्या सतत तुम्हाला मार्गदर्शन करतात आहेत
300 किलोमीटरवरून त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या मधले नेते होते, केंद्रीय शिक्षिका. आणि आपण सर्व बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश, बुद्धाचं तत्वज्ञान घराघरात पोहोचवण्यासाठी सज्ज झालेल्या पाहिजे. मित्रांनो, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा हा विषय तुमचा माहिती असेल, बरोबर आहे का? त्यात तुम्हाला काही विस्तारानं सांगणार आहे. What is the Buddhist Society of India? Who is the founder, president of Buddhist Society of India? हे सगळं तुम्हाला काही विस्तारानं सांगणार आहे. हे जे शिबिर चाललेलं आहे हे या ठिकाणी चाललेलं नाही. देशातल्या अनेक राज्यात, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यात देखील 3 शिबिर चाललेले आहेत. महानगर 2 तारखे पवन नगरला आहे आणि पंचशील नगरला आणि संजय नगरला आहे. हे चाललेलं आहे. तुम्ही उपाशिका होणार, प्रशिक्षित उपाशिका. तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि प्रमाणपत्राच्या आधारावरती आणि जिल्ह्याच्या शिफारशीच्या आधारावरती जशा काही एका बदल्या 10 दिवसपर्यंत आल्या तुम्हाला मार्गदर्शन करतात, तसंच तुम्हाला देशभर, राज्यभर, विविध जिल्ह्यात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देखील येऊ शकेल. इतकं मोठं काम आहे. म्हणजे तुम्ही कॅडर आहात. धम्माचा प्रचार प्रसार शिस्तबद्ध पद्धतीने कसा करावा यासाठी तुम्ही उपाशिकाचं प्रशिक्षण घेता. भारतीय बौद्ध महासभेने विषय ठरवून दिले. मुंबईतून केंद्रीय प्रशिक्षण विभाग ताईला बोलावले डायरेक्ट आला असं होत नाही. महाराष्ट्रात आणि देशात कुठेही केंद्रीय शिक्षिका जातात आणि उद्या तुम्ही केंद्रीय शिक्षिका झाला तरी डायरेक्ट तुम्हाला कोणी बोलावलं तुम्ही जाणार असं होणार नाही. खेड्यामध्ये असे प्रशिक्षण शिबिर तर ग्राम शाखेनं तिथल्या महिलांनी तालुक्याकडे अर्ज करायचा आहे, तालुक्याने जिल्ह्याकडे अर्ज करायचा आहे, जिल्ह्याने राज्याकडे अर्ज करायचा आहे. राज्य प्रशिक्षण विभागाला पाठवतं आणि तिकडून आदेश येतात. त्यावेळेला काही या ठिकाणी येतात. या ठिकाणी तुम्ही शहराकडे मागणी केली, प्रबलताईकडे, महानगरकडे, जिल्ह्याकडे मागणी केली आणि जिल्ह्याने राज्य आणि केंद्राला पाठवलं. तेव्हा काही आदेश मुंबईवरून आले. मग त्या आल्यानंतर मग कशी संपर्क वगैरे त्याच्यामध्ये निवास व्यवस्था वगैरे तुम्हाला सगळं माहीत आहे. त्यांचा प्रवास खर्च, मानधन, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था ही करायची आहे. तुम्हाला देखील उद्या केंद्रीय शिक्षक व्हावं असं मला तुमच्यापैकी तुम्ही चांगल्या केंद्रीय शिक्षिका व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. उपाशिका झाल्यानंतर केंद्रीय शिक्षिका होऊ शकता. जोपर्यंत उपाशिकाच होत नाही तोपर्यंत केंद्रीय शिक्षिका होऊ शकत नाही. आणि एकदा केंद्रीय शिक्षिका झाल्या तर तुमच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जातं भारतीय बौद्ध महासभेच्या द्वारा. जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर दक्षिणेच्या भागात देखील पाठवलं जातं, दक्षिण भारतात. जर तुम्हाला हिंदी येत असेल तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, राजस्थानकडे पाठवलं जातं. जर तुम्हाला मराठी येत असेल तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात तुम्हाला याच पद्धतीनं पाठवलं जातं. काही कोणाच्या तुमच्या ओळखीच्या होत्या का? तरीही तुमच्यापर्यंत 10 दिवस आले का? आणि कशासाठी आल्या? बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेली संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिच्या बॅनर खाली 14 ऑक्टोबर 1956 आपण बुद्ध झालो. आधी आपण कोण होतो? महार होतो. आज जर आपल्याला कोणी महार म्हटलं तर आवडेल का? कोणाला आवडणार नाही. आपली तळपाय त्या मस्तकात जाईल आणि आपला हा जो हात आहे ज्याने महान म्हटलं त्याच्या थोबाडात जाईल. ही व्यवस्था का निर्माण झाली? ही व्यवस्था त्यासाठी निर्माण झाली की आपण बुद्ध झालो. आणि बुद्ध कोणा बॅनरखाली झालो? जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली आपण बौद्ध झालो. म्हणून स्वाभिमान आपल्याला मिळालेला आहे. स्वाभिमानाची शिकवण दिली बाबासाहेब आंबेडकरांनी. 14 मे 1954 भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली बाबासाहेबांनी आणि 18 मे 1955 ती पंजीबद्ध केली आणि त्या संस्थेच्या बॅनरखाली 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब स्वतः बुद्ध झाले. आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आता स्वाभिमानी आपण बनलेलो आहोत. आपल्याला बुद्ध म्हणून घेताना गर्व वाटतो, अभिमान वाटतो, आपली मान ताठ होते. आपण कोणासमोर आता चुकत नाही. हे सारंच्या सारं भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली झालं. ही गोष्ट तुम्ही अधोरेखित केली पाहिजे.
पण एवढा स्वाभिमान भारतीय बौद्ध महासभेने दिला, ती भारतीय बौद्ध महासभा घराघरात पोहोचली का पोहोचली नाही? याला जबाबदार कोण डिस्टर्बन्स करते हे तपासण्याची गरज आहे आणि त्यांना अडवण्याची गरज आहे. जे म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या आडवे येतील त्यांना आता आडवं करण्याची गरज निर्माण झालेली आहे. अतिशय बिकट परिस्थितीतून समाज चाललेला आहे. या ठिकाणचे मनोवादी विचाराचे राजकारणी, समाजकारणी पुढे येतात आहे. मग ते वेगवेगळ्या पक्षात आहे. अमुक एकच पक्ष मनोवादी आहे असं म्हणून चालत नाही. अनेक पक्षात याच्या आधी काँग्रेस सरकार होती, ते देखील आरएसएसला पोचत होती. आता बीजेपीचा प्रश्नच नाही, पूर्णपणे आरएसएसवादी आहे. ते धोरण अवलंबन करते. या देशातल्या विशिष्ट लोकांच्या हाती सगळ्या सत्तेची केंद्र आली पाहिजे. एखादं मंदिर असेल, हिंदू आहे, मंदिराची पूजा करतो, भोरी समाजाचा आहे, माळी समाजाचा आहे, कोळी समाजाचा आहे, त्या मंदिरात तो हिंदू आहे, परंतु त्यावर त्याचा कब्जा असत नाही. तर या ठिकाणच्या विशिष्ट लोकांचा कब्जा असतो. मारवाडी असतील, ब्राह्मण असतील त्यांचा कब्जा असतो, आरएसएसवादी असतील त्यांचा कब्जा असतो. होई समाज हिंदू आहे, तो त्याला का मागू दिला जात नाही? बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करतो की या देशातल्या तेली, माळी, लोहार, सुतार, कुंभी यांना विश्वासात घ्या, यांना प्रवास घ्या, या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना महत्वाचं स्थान द्या, हा बाबासाहेबांचा विचार सांगतो. आणि बाबासाहेबांच्या विचारांना भारतीय बौद्ध महासभा सतत कार्यरत आहे. ती संस्था वाढवल्याशिवाय या साऱ्यांना न्याय मिळेल असं मला वाटत नाही. आज तर आपली अशी स्थिती आहे, आरक्षण हटवून म्हणतात. हे आरक्षण गोंधळी आहे, हे आरक्षण मुचकामी आहे, हे आरक्षण कामाचं नाही म्हणून देशभर चर्चा चाललेली आहे. संविधान पुष्कळी आहे, संविधान गोंधळी आहे म्हणून देशभर चर्चा चाललेली आहे. आरक्षणामुळे हे लोक मस्तावलेले आहेत म्हणून चर्चा चाललेली आहे. अरे आरक्षणामुळे नाही, आम्ही विज्ञाननिष्ठ बनलो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा विचार दिला आणि बुद्धाच्या विचाराकडे आम्ही गेलो म्हणून आमची पोरं अभ्यास करतात आणि म्हणून या देशात सर्वाधिक बौद्ध पर्सेंटेजनी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असतात, UPSC मध्ये कॉम्पिटेट करतात, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे असतात. MPSCचे निकाल जर बघितले तर तुम्हाला असं दिसेल की या देशातल्या मराठ्याच्या मुलांपेक्षाही बौद्धांची पुढे असतात. याचं कारण काय असेल तर तुम्ही बुद्धाचा विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारला आणि मुलं अभ्यासाला लागली, हा परिणाम त्याचा आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर बुद्धं चरण गच्छामी म्हणत किंवा एखाद्या बाबाची पूजा करत दिवसभर बसले असते, कुटुंब बसले असते आणि पोरांनी अभ्यास केला नसता तर पोरगा स्पर्धा परीक्षेत पास झाला नसता. स्पर्धा परीक्षेत पास होतो फक्त बुद्धाचा विचार स्वीकारल्यामुळे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की केवळ आरक्षणामुळे नाही, आरक्षण कारणीभूत आहे खरं आहे, परंतु बुद्धानिष्ठ बुद्धाचा विचार स्वीकारल्यामुळे बौद्धांची प्रगती झाली, ती आता इतरांना खपवत नाही. तेव्हा आपल्याला भारतीय बौद्ध महासभा भक्कम करणे, ती वाढवणे, तिचे जतन करणे, तिला आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मित्रांना, सहकाऱ्यांना, सगळ्यांना सारे बुद्ध आता भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर झाले आणि त्याची गरज निर्माण झालेली आहे. जर ते येत नसतील ना तर उद्याचे दिवस अतिशय वाईट आहेत. नंतरच्या पिढ्या आज आरक्षणामुळे किंवा आणखी काही गोष्टी बुद्धाचा विचार शिकायल्यामुळे MPSC तालीम उतरलो, स्पर्धे परीक्षेत उतरलो म्हणून बऱ्यापैकी आता जीवनमान उंचावलेला आहे.